Good morning students. Myself Ashwini Patil. I am your EVS first subject teacher. Today we will start a new lesson of first our earth and our solar system. Our earth म्हणजे ज्या अर्थवरती ज्या पृथ्वीवर आपण राहतो त्याचा स्टडी करायचा आहे अँड आवर सोलर सिस्टीम. मग सोलर सिस्टीम मध्ये काय काय आहे हे सगळं आपल्याला फर्स्ट लेसन मध्ये स्टडी करायचं आहे. फर्स्ट व्हॉट इज मीन बाय स्टार्स, व्हॉट इज मीन बाय प्लॅनेट्स, सॅटेलाइट, ड्वार्फ प्लॅनेट, एस्ट्रॉइड. These are the new words for you. Then study here. Total study in this chapter. First, I read our Earth and our solar system. When we look up from an open ground, we see the sky. ज्यावेळी आपण आकाशाकडे बघतो ओपन ग्राउंडवर बसून काय आपल्याला दिसतं? इन अ क्लिअर स्काय we can see many stars. Many stars we observe in sky. जेव्हा आपण आकाशाकडे वरती रात्रीचं वगैरे बघतो त्यावेळी आपल्याला काय दिसतं स्कायमध्ये? तर बरेचसे स्टार्स चमकणारे दिसतात आपल्याला. काही ब्राईट असतात, काही लाईट असतात, काही कमी चमकतात. दे आर व्हेरी फार अवे फ्रॉम द अर्थ. आणि ते आपल्या अर्थपासून खूप दूरवर असतात. सम स्टार्स आर प्रॉमिनंट व्हाईल सम्स आर टायनी अँड फेंट. काही स्टार असे असतात की ते खूप छोटे आणि फेंट असतात. If we look at some carefully, we find that the many of them are twinkle but some do not. काही स्टार्स असे असतात की ते ट्विंकलिंग स्टार्स असतात. ट्विंकलिंग मीन्स ब्लिंकिंग, चमकणारे दिसतात. आणि काही स्टार्स सायलेंट मध्ये असतात, ते चमकत नाहीत. फक्त द स्टार्स, द सन अँड मून्स आर कंपॅरेटिव्हली क्लोज टू द अर्थ. मग अर्थला सगळ्यात जवळचं कोण आहे? तर सन आणि मून. सन यू नो सूर्य आणि मून मीन्स चंद्र. हे दोन्ही आपल्याला काय आहे? अर्थपासून जवळ आहे. सो वी कॅन सी द राऊंड शेप क्लिअरली. त्यामुळे आपल्याला त्याचा राऊंड शेप इझिली दिसतो. द सन अँड मून अँड स्टार्स अँड प्लॅनेट्स दीज आर नोन ॲज द हेवनली बॉडी. हेवनली बॉडी. हेवनली बॉडी मीन्स दॅट bodies which are in the sky and we can see, means heavenly body. Which are the heavenly bodies? Sun, moon, stars and planets. Sun, star, planets and moon. These are the heavenly bodies and that are already in a sky. That is known as the heavenly body. Try this. Observe the sky on 2 clear nights and keeping a gap of about week between them and base your observation on the following points. काय करायचं की 2 रात्री आपण त्या स्टार्सचं ऑब्झर्व करायचं. असं आपण कमीत कमी 1 आठवडा करायचं आणि पुन्हा 1 आठवड्याच्या गॅप नंतर परत स्काय ऑब्झर्वेशन करायचं. काय ऑब्झर्व केलं तुम्ही? फर्स्ट द ब्राईटनेस ऑफ हेवनली बॉडीज. म्हणजे ब्राईटनेस जे हेवनली बॉडी किंवा स्टार्स वगैरे जे आहेत त्याच्या ब्राईटनेसमध्ये काय डिफरन्स जाणवतो आपल्याला हे आपण 1 वीकमध्ये ऑब्झर्व करायचं. सेकंड वेदर दे आर ट्विंकल. ते ट्विंकलिंग, ऑल स्टार्स आर ट्विंकलिंग ऑर नॉट, यू कॅन ऑब्झर्व. अँड देअर साईज अँड कलर. त्याचा साईज कसा आहे, त्याचा कलर कसा होत जातो, ब्राईट होत जातो का, किंवा येलोइश कलर किंवा एकदम व्हाईट ब्राईट कलर होत जातो का, हे आपण ऑब्झर्व करायचं आहे. चेंजेस देअर पोझिशन. त्याच्या पोझिशन पण चेंज होतात. स्टार्सच्या पोझिशन स्कायमध्ये चेंज होतात, तेही तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे 1 वीकच्या गॅपने. अँड ऑन बोथ द नाईट्स ड्रॉ अ पिक्चर्स ऑफ इल्युमिनेटेड पोर्शन ऑफ मून अँड नोट डाऊन हाऊ चेंजेस फ्रॉम डे टू डे. आणि मूनच्या ज्या चेंजेस होतात त्या चेंजेस आपण डे टू डे ऑब्झर्व करायचं आहे. फर्स्ट स्टार्स. पहिला आपल्याला स्टडी करायचं आहे स्टार्सचा. स्टार्स, द हेवनली बॉडी दॅट ट्विंकल्स आर नोन ॲज द स्टार्स. स्टार्स तुम्हाला माहितीच आहे, जेव्हा आपण आकाशाकडे बघतो त्यावेळी रात्रीच्या वेळी आपल्याला काहीतरी चमकणारे डॉट्स दिसतात. म्हणजे ॲक्च्युली स्टार शेप दिसत नाही पण ते असे ब्लिंकिंग वाले डॉट्स दिसतात. दॅट इज नोन ॲज द स्टार्स. स्टार्स आर हॅव्हिंग इट्स ओन लाईट. त्याला एक स्वतःचा लाईट असतो. स्टार्स हॅव्हिंग ओन लाईट. And the sun is a star and it is close to us than any other stars. सन हा पण काय आहे? स्टारच आहे, त्याला स्वतःचा लाईट आहे. सन हॅव्हिंग
own light. That's why it is called a star. Sun is a star. Sun is a star having own light. Sun is a star having its own light and it is close to than other stars. म्हणजे सगळ्या स्टार पेक्षा सन कसा आहे जवळ आहे आपल्याला. हेन्स इट अपीयर्स बिग अँड ब्रिलियंट. आणि जवळ असल्यामुळे तो आपल्याला काय दिसतो बिग दिसतो. and it is bright light during the day and we cannot see other stars. आणि त्याचा लाईट इतका ब्राईट असतो की त्यामुळे आपल्याला दिवसा सुद्धा बाकीचे स्टार्स दिसत नाही. we cannot see the other stars because of that brighter sun. planets. what is mean by planets? मग आता हे प्लॅनेट्स आहे कोणते कोणते? The heavenly bodies that do not twinkles are known as the planets. Planets अशा आहेत की त्यांना स्वतःचा लाईट नसतो. They are not stars. They are not its own light. Planets do not have the light or its own, and they get light from the stars. आणि प्लॅनेट जे असतात त्यांना लाईट कुठून मिळतो? स्टार पासून. त्यामुळं planets are not own light. It is light which is from the stars. स्टार पासून प्लॅनेटला लाईट्स मिळतो. प्लॅनेट्स रिव्हॉल्व्स अराउंड द स्टार्स. आणि प्लॅनेट जे असतात ते काय करतात? स्टारच्या भोवतीनं फिरत असतात. व्हेन दे आर रोटेट अराउंड देमसेल्फ. सोलार सिस्टीम. मग आता आपल्या सोलार सिस्टीम मध्ये कोणते कोणते प्लॅनेट्स आहेत, कोणते कोणते स्टार्स आहेत, छोटे छोटे ॲस्ट्रॉइड्स आहेत, ड्वार्फ प्लॅनेट्स आहेत. हे सगळं आपल्याला कुठं ऑब्झर्व करायला मिळतं? तर सोलार सिस्टीम मध्ये. सोलार सिस्टीम. all stars, all planets, all asteroids, they are in the our solar system. Our earth is a planet. It gets light from the sun. Our earth is a planet. earth काय आहे? planet आहे. आणि earth ला आपल्याला लाईट कुठून मिळतो? तर sun पासून मिळतो. it moves around the sun. आणि जी earth आहे हा sun आहे आणि ही अर्थ आहे. अर्थला लाईट कुठून मिळतो? सन पासून मिळतो. म्हणजे काय? अर्थ इज अ प्लॅनेट अँड इट हॅज नो ओन लाईट अँड इट गिव्स लाईट फ्रॉम द सन अँड इट्स मुवमेंट अराउंड द सन इज कॉल्ड द रिव्होल्यूशन ऑफ द अर्थ. मग अर्थ काय करते? अर्थ स्वतःभोवती रोटेट करत करत नंतर ती काय करते? सन भोवती फिरत असते. It rotates around the sun and it gives the light from the sun. Beside Earth, there are 7 other planets revolve around the sun. अजून पण 7 planets आहेत. हे planets काय करतात? सन भोवती फिरत असतात. That planets are Mercury, Venus, Jupiter, Saturn, Uranus, Neptune. तुम्हाला माहिती आहे मराठीमध्ये बुध, गुरु, शुक्र, रवी, नेपच्यून, प्लुटो हे जे वेगवेगळे प्लॅनेट्स आहेत हे सगळे काय करतात? सन भोवती फिरत असतात. लुक इन युअर पिक्चर द फोटोग्राफ ऑफ अर्थ टेकन फ्रॉम द मॅनमेड सॅटेलाइट. मॅनमेड सॅटेलाइट मधून अर्थचं जे पिक्चर घेतलेला आहे तो हा फोटोग्राफ आहे अर्थचा. and that is the picture of sun. It is a bright yellow color. Sun having the more light and every planet in the solar system revolves around the sun along a specific path and this path is known as the planet orbit. म्हणजे हे जे सगळे प्लॅनेट्स आहेत हे एका ऑर्बिट मध्ये फिरत असतात. ऑर्बिट मध्ये around revolves around the orbit and that is known as the planet's orbit. And the sun, which is a star, and planets around together is known as the solar system. And this all is known as the solar system. Other heavenly bodies in the solar system. मग या solar system मध्ये अजून कुठल्या heavenly body आहेत? फर्स्ट
We study about the sun, earth and other planets. These are in the solar system. मग हे सोडून अजून पण सोलर सिस्टीम मध्ये अशा हेवनली बॉडीज आहेत की त्याचा स्टडी आपल्याला लेसन मध्ये करायचा आहे. फर्स्ट सॅटेलाइट. सम हेवनली बॉडीज रिव्हॉल्व अराउंड द प्लॅनेट्स. प्लॅनेट्सच्या भोवती अजून पण सॅटेलाइट असतात आणि ते फिरत असतात. And these are known as the satellite. And satellites are having their light from the sun. आणि satellite ला पण काय करतो, sun मधूनच light मिळतो. And we see the moon at night and it revolves around the sun. Moon is also a satellite. Moon is also a planet and hence it is called the satellite of the earth. Moon ला काय म्हणतात की earth चा satellite म्हणतात. The moon as in the full moon night. Full moon night त्यावेळी moon हा असा दिसतो. Full moon night म्हणजे full moon दिसतो सर्कल शेपचा. The most of the planet in the solar system have the satellite. बरेचसे प्लॅनेट असे आहेत की त्यांना सॅटेलाइट हा प्रत्येकाचा असतो. And the planet revolves around the sun. आणि हे जे सगळे प्लॅनेट्स आहेत हे सगळे सन भोवती रिव्हॉल्व होत असतात एका पर्टिक्युलर ऑर्बिट मध्ये. अँड दिस इज नोन एज द आवर सोलार सिस्टीम. Along their satellite. Dwarf planet. What is mean by dwarf planet and what is mean by asteroids? Students, you look in the picture a diagram of our solar system and satellite as shown in figure. In this diagram, here is the sun and all the planets are around the sun. Jupiter, Saturn, Uranus, Neptune and Mars, Venus, Earth, and some dotted lines, some dotted bands are here and that is known as the asteroids. Asteroids means a band of dwarf planet. There are some smaller heavenly bodies and revolves around the sun. काही छोटे छोटे हेवनली बॉडीज आहेत की त्या सुद्धा सन भोवती रिव्हॉल्व होत असतात. अँड दे आर नोन एज द ड्वार्फ प्लॅनेट. त्या छोट्या छोट्या बॉडीजनच म्हणतात की ड्वार्फ प्लॅनेट. The most well known is the Pluto, and dwarf planet revolves independently around the sun and they have its own orbit. त्याचं स्वतःचं ऑर्बिट असतं. ते स्वतःच्या ऑर्बिट भोवती फिरत असते, सनच्या भोवती फिरत असतात. Asteroid. Between the planet Mars and Jupiter. Between the planet, look here. Here is the Jupiter and here is the Mars. In between these two planets, there is some bands, dotted bands, and these bands is known as the asteroid. And they are called the asteroid. And asteroids are revolve around the sun. These asteroids are also these are the asteroid. And these asteroids are revolve around the sun. Compared to the sun, the heavenly bodies in the solar systems are very small and moon is the closest to the earth. Moon हा earth ला खूप जवळ आहे and it appears to be big although actually it is the smaller than the sun. sun पेक्षा खूपच लहान आहे. The diagram of solar system is given below. ही तुम्हाला डायग्राम दिसतेच आहे. ही डायग्राम तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये ड्रॉ करायची. All the planets, asteroids, dwarf planet, earth, these are our solar system diagram. Bodies revolve around the sun and planets and satellites, dwarf planet, asteroids, they are all part of solar system. Do you understand, students? In our solar system there is a central sun, earth and other planets. Venus, Jupiter, Mars, these are the all planets revolve around the sun. And here is some band of Mars and Jupiter, and these bands is known as the asteroid. These dotted bands is known as the asteroid, and all these systems are known as the solar system. Do you understand, students? You observe this figure carefully and where is the position of all planets, who is the nearest, who is the farthest from the sun. You observe in this picture. Thank you.